फार्मा गायडन्स आहे आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आपण सुपर 30 MCQ सिरीज जे काय फार्मासिस्ट एक्झाम आहेत त्यासाठी महत्त्वाची जी काय आपण MCQ सिरीज सुरू केलेली आहे आणि पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, वर्ड सेल फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय. जे काय वर्ड सेल आहे, जे काय सेल शब्दाचं जे काय इन्व्हेन्शन आहे किंवा मग इंट्रोडक्शन आहे किंवा शेल शब्दाचा शोध कुणी लावला, सुरुवातीला प्रथम शेल शब्दाचा शोध कुणी लावला, तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी रॉबर्ट हुक यांनी जे काय सेल या शब्दाचा या ठिकाणी शोध लावलेला आहे किंवा इन्व्हेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, न्यूक्लियस वॉज फर्स्ट रिकग्नाइज्ड बाय. न्यूक्लियसचा शोध कुणी लावला, तर या ठिकाणी याचा आन्सर आहे मित्रांनो रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन यांनी न्यूक्लियस याचा शोध लावलेला आहे. न्यूक्लियस या सेलमधील जे काय महत्त्वाचे जे काय ऑर्गनल्स आहे, सेलचे जे काय विविध जे काय फंक्शन आहेत किंवा इतर ऑर्गनलच्या वर कंट्रोल ठेवण्याचं काम न्यूक्लियस करतं, तर न्यूक्लियसचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेनली कंपोज्ड ऑफ. मित्रांनो, सेलच्या ज्या भोवती जे काय मेम्ब्रेन आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. त्याचबरोबर सेलमध्ये जे काय इनवर्ड आउटवर्ड जे काय फ्लो असेल किंवा सेलचं प्रोटेक्शन असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन जनरली कशानं बनलेलं आहे, तर प्रोटीननं बनलेलं नाही मित्रांनो. याने काय झालेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेलं आहे, याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचा बायलेयर असतो. तर फॉस्फोलिपिडचा बायलेयर त्यामुळं काय झालेलं आहे, हा फॉस्फोलिपिडचा बायलेयर म्हणून काय झालेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय ठिकाणी बनलेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फॉस्फोलिपिड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रायबोझोम आर प्रेझेंट ऑन. जे काय रायबोझोम आहेत कशावर प्रेझेंट असतात, तर या ठिकाणी जे काय रायबोझोम आहेत मित्रांनो जनरली जे काय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम यांच्यावरती काय असतात, ते प्रेझेंट असतात. या ठिकाणी सेल मेम्ब्रेन काय करतं, आपण त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, ते काय करतं, सेलचं जे काय प्रोटेक्शन आहे ते करण्याचं काम करतं. गोल्गी ॲपरेटस आहेत किंवा नॉन ऑफ दीज. तर या ठिकाणी जे काय करेक्ट आन्सर आहे, या ठिकाणी जे काय रायबोझोम आहेत कशावर प्रेझेंट असतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या सेल ऑर्गनल्सवर काय असतात, ते प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्मूथ सरफेस एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज असोसिएटेड विथ. जे काय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे कशासोबत असोसिएट असतात, तर या ठिकाणी जे काय उत्तर आहे स्टेरॉइडल हार्मोन सिंथेसिस. जे काय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे जनरली स्टेरॉइडल हार्मोन या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिसचं काम रायबोझोम करतात. अमिनो ॲसिड सिंथेसिस हे प्रोटीन सिंथेसिसमध्येच येते, त्यामुळे रायबोझोम करतात. परंतु एंडोप्लाझमिक रेटिक्युलम स्टेरॉइडल हार्मोन सिंथेसाइज करण्याचं काम करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ दिस इज नॉट अ मेंटल डिसीज. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो सायकोसिस हा एक मेंटल डिसीज आहे, न्यूरोसिस हा एक मेंटल डिसीज आहे, सिझोफ्रेनिया हा एक मेंटल डिसीज आहे. मग आरथमिया हा मेंटल डिसीज नाही आहे, म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आहे. आरथमिया हा मेंटल डिसीज नाही आहे. तर आपला क्वेश्चन काय होता, विच वन ऑफ दिस इज नॉट अ मेंटल डिसीज. तर आपला ऑप्शन आहे आरथमिया हा मेंटल डिसीज नाही. सायकोसिस, न्यूरोसिस हे मेंटल डिसऑर्डर आहेत, तर करेक्ट आन्सर आहे आरथमिया. तर आरथमिया काय, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हायजनल स्पंज मीन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग बिलॉंग्स टू. जे काय व्हायजनल स्पंज आहेत फॅमिली प्लॅनिंगसाठी वापरण्यात येणारे जे काय डिव्हायसेस आहेत किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस आहेत ते कशामध्ये येतात, जे काय यामध्ये आपण पाहू शकतो फिजिकल मेथड आहे, केमिकल मेथड आहे, हॉर्मोनल मेथड आहे. तर मित्रांनो, केमिकल मेथडमध्ये जे काय येतील तर ते पिल्स येतील, हॉर्मोनल मेथडमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन येतील. परंतु जे काय फिजिकल मेथडमध्ये काय येईल, व्हायजनल स्पंज येईल. त्यामुळे जे काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फिजिकल मेथड हे काय आहे, त्याचं एक्झाम्पल आहे व्हायजनल स्पंज आहे, जे की आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मालाडी ओरल पिल कंटेन्स. जे काय मालाडी आहे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये कोणते ड्रग असतात, तर यामध्ये आपण याचे काय मालाडी आहे ड्रग, त्याचं ऑप्शन जे काय
या ठिकाणी इस्ट्रोजन नाही आहे, त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन नाही आहे. तर मित्रांनो, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही काय असतात, मालाडीमध्ये यूज केले जातात. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन मालाडीमध्ये असतं, म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर सहेली न्यू ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंटेन्स, जे काय सहेली नावाचे जे काय न्यू टॅबलेट आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, त्यामध्ये कोणता ड्रग असतो मित्रांनो, तर या ठिकाणी सेंट्रोक्रोमन, त्याचबरोबर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. त्या ठिकाणी आपण पाहिलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे कशामध्ये आहेत, मालाडीमध्ये असतात. तर त्याचबरोबर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही मिळून आपण काय पाहिलं, मालाडीमध्ये असतात. परंतु सेंट्रोक्रोम हे जो काय ड्रग आहे तो सहेली या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये असतो, म्हणून ऑप्शन हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ दिस इज अ रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर खालीलपैकी रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे. त्या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, कॉक काय असतात, ओव्हल शेप्ड असतात, सर्क्युलर असतात. त्याचबरोबर बेसिला काय असतात, रॉड शेप्ड असतात. त्याचबरोबर व्हॅब्रिओ काय असतात, कोमा शेप्ड असतात. त्याचबरोबर स्पायरोचिटी हेअर शेप्ड असतात. ओके, तर आपलं करेक्ट आन्सर आहे बॅसिले, हे काय आहेत, रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, बॅसिले, बी ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ दिस फॉलोइंग इज अन अँटीऑक्सिडंट. जे काय खालीलपैकी अँटीऑक्सिडंट कोणता आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, जे काय अँटीऑक्सिडंट आहे तो आहे सोडियम मेटा बायसल्फाइड. या ठिकाणी बोरिक ॲसिड काय आहे, तर आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतो. ॲसिडिफाइंग एजंट HCl, सोडियम क्लोराईड हा बेस आहे. ओके, तर या ठिकाणी जे काय सोडियम मेटाबायसल्फाइड, त्याचबरोबर ऑक्झॅलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड हे काय आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे सोडियम मेटाबायसल्फाइड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम हायड्रॉक्साईड इज, सोडियम हायड्रॉक्साईड. तर या ठिकाणी ऑप्शन आहे ॲसिडिक इन नेचर, न्यूट्रल, बेसिक इन नेचर. तर मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईड बेसिक इन नेचर आहे, अल्कलाइन नेचर आहे, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे, बेसिक इन नेचर आहे. त्यानंतर ॲसिड बेस थिअरी गिव्हन बाय. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो आपण लेविस ऑप्शन आहे, जॉन ऑप्शन, त्याचबरोबर हॅमिल्टन आहे, रॅमन आहे. तर जे काय लेविस आहे यांनी काय केलेलं आहे, ॲसिड बेस थिअरी काय केलेली आहे, प्रपोज केलेली आहे, किंवा त्यांनी ॲसिड बेस थिअरीचा शोध लावलेला आहे, लेविस, लक्षात ठेवा. तर कलर ऑफ बोरिक ॲसिड पावडर, जे काय बोरिक ॲसिड पावडरचा कलर कसा असतो मित्रांनो, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो बोरिक ॲसिडचा कलर व्हाईट असतो. जे काय आपण तुम्ही पाहिलं असेल, जे काय आपण कॅरम खेळताना जे काय पावडर वापरतो तो बोरिक ॲसिड आहे, आणि मग त्याचा कलर लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बोरिक ॲसिड शुड बी स्टोर्ड इन, बोरिक ॲसिड हे कसं आहे, हायग्रोस्कोपिक आहे, त्यामुळं त्याचं जे काय स्टोरेज आहे वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये आपण ठेवायला पाहिजे, म्हणून ऑप्शन बी हे काय करेक्ट आहे, वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये आपण बोरिक ॲसिड ठेवतो. त्यानंतर क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन युनिट डोसेस फॉर्म. त्या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, टॅबलेट युनिट डोसेस फॉर्म आहे, सपोजिटरी युनिट डोसेस फॉर्म आहे, पावडर डोसेस फॉर्म आहे, सपोजिटरी युनिट डोसेस फॉर्म आहे, पावडर. पेलेट जे आहेत ते काय आहेत, बल्क डोसेस फॉर्म आहे. तर जे काय ऑप्शन डी पेलेट्स हे काय आहे उत्तर आहे, किंवा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोनोफिजिक लिक्विड्स आर. तर मित्रांनो, जे काय सस्पेन्शन आहे हे काय बायफिजिक आहे, इमल्शन बायफिजिक आहे, परंतु जेवढे काय सोल्युशन जे असतात ते काय असतात, मोनोफिजिक डोसेस फॉर्म असतात. म्हणून जे काय करेक्ट आन्सर आहे ए कोलॉइडल सोल्युशन हे काय करेक्ट आन्सर आहे. च्यवनप्राश इज अ. आता या ठिकाणी च्यवनप्राश हे कोणत्या डोसेस फॉर्ममध्ये असतं मित्रांनो, या ठिकाणी तर जे काय च्यवनप्राश आहे सेमी सॉलिड डोसेस फॉर्ममध्ये असतं, सेमी सॉलिड डोसेस फॉर्ममध्ये असतं, म्हणून करेक्ट आन्सर आहे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म. त्यानंतर जे काय ॲप्लिकेशन डोसेस फॉर्म इज आहे ना मिंट फॉर्म. ज्या डोसेस फॉर्मला आपण ॲप्लिकेशन करतो किंवा बॉडीवर लावतो, टॉपिकल जे काय आपण प्रिपरेशन आहेत किंवा टॉपिकल डोसेस फॉर्म आहेत, जे काही टॉपिकल ॲप्लिकेशन करतो त्याचं जे काय ऑप्शन आहे टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन. ॲप्लिकेशन डोसेस फॉर्म इज आहे ना मेंट फॉर, ऑप्शन सी आहे टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
कोलिडोन्स युजली कंटेन्स, जे काय कोलिडोन्स आहेत त्यामध्ये जनरली नायट्रोसेल्युलोज असतात, म्हणून ऑप्शन काय आहे, हे करेक्ट आन्सर आहे नायट्रोसेल्युलोज. कोलिडोन्स जे काय आहेत डोसेज फॉर्म आहेत त्याच्यामध्ये नायट्रोसेल्युलोज असतात. त्यानंतर क्वेश्चन आहे फार्माकोडायनामिक डील्स विथ द स्टडी ऑफ, त्या ठिकाणी जे काय ऑप्शन आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, टॉक्सिक इफेक्ट ऑफ ड्रग, इंटरॅक्शन विथ रिसेप्टर, मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. त्या ठिकाणी मित्रांनो टॉक्सिक इफेक्ट कशामध्ये येतील, हे पण फार्माकोडायनॅमिकमध्ये येतील. इंटरॅक्शन विथ रिसेप्टर हे पण फार्माकोडायनॅमिकमध्ये येतील. मेटाबॉलिझम ऑफ ड्रग हे कशामध्ये येईल, ADME येईल, म्हणजे फार्माकोकायनेटिकमध्ये येईल. परंतु जे काय करेक्ट आन्सर आहे 100% करेक्ट आन्सर आहे ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे फार्माकोडायनॅमिकमध्ये येईल. फार्माकोडायनॅमिकचे डेफिनेशन काय, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड इफेक्ट ऑफ ड्रग हे कशामध्ये येतील, फार्माकोडायनॅमिकमध्ये येतील. परंतु या ठिकाणी बोथ ए अँड सी दिलेलं नाही, म्हणून आपण काय या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फार्माकोकायनेटिक डील्स विथ. तर मित्रांनो फार्माकोकायनेटिक कशासोबत कशाची स्टडी आहे, ड्रगच्या अब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि इलिमिनेशनचे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण काय ऑप्शन आहेत, रेट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ड्रग, त्यानंतर रेट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग, रेट ऑफ अब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग, रेट ऑफ ड्रग एक्सक्रिशन. तर या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये सर्व दिलेले आहे, रेट ऑफ अब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. तर ऑप्शन सी हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन इज डील रिलेटेड टू. तर मित्रांनो टॉक्झिसिटी काय आहे, ह्या ड्रगचा जे काय साईड इफेक्ट किंवा ॲडवर्स इफेक्ट आहेत, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी हे ड्रगचे जे काय क्लिनिकल स्टडी आहे त्याचे रिलेटेड आहे. फार्मॅकोजेनेटिक्स ड्रगचे जे काय आयडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन आहेत हे काय आहेत, फार्मॅकोजेनेटिक्स आहेत, म्हणजे व्यक्तीच्या जे काही जेनेटिक कॅरेक्टर आहेत किंवा जीन रिलेटेड कॅरेक्टर आहेत त्यावर डिपेंड असतात आयडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन. म्हणून ऑप्शन बी फार्मॅकोजेनेटिक जे काय रिॲक्शन आहेत ते काय आहेत, आयडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग डिपेंड्स ऑन. जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग हे कशावर डिपेंड असतो, तर ऑप्शन आहेत फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, साईट ऑफ डिझायर्ड ॲक्शन, टाईम कोर्स ऑफ ड्रग ॲक्शन, ऑल ऑफ दिस. तर मित्रांनो जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते ह्या खालील हे सर्वच ऑप्शनवर डिपेंड आहे. जसं फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज असतात ड्रगच्या त्यावर डिपेंड आहे, त्याचबरोबर साईट ऑफ डिझायर्ड ॲक्शन त्यावर डिपेंड आहे, त्याचबरोबर टाईम कोर्स ऑफ ॲक्शन. तर ऑप्शन आपला डी करेक्ट आहे. सर्वच हे काय आहेत करेक्ट ऑप्शन आहेत, म्हणजेच काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग ह्या तिन्ही गोष्टीवर अवलंबून आहे, म्हणून आपला ऑप्शन काय डी काय बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सबलिंग्वल रूट इज यूज्ड फॉर. आता सबलिंग्वल रूट कशासाठी आपण यूज करतो, फास्ट ॲक्शनसाठी. त्याचबरोबर जे काय फर्स्ट पास मेकॅनिझम आहे तो आपल्याला अवॉइड करायचा असेल त्याच्यासाठी आपण यूज करतो. त्याचबरोबर इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण सबलिंग्वल रूट आपण यूज करतो. त्या ठिकाणी आपण ऑप्शन पाहूयात इन्हान्सिंग द ड्रग ॲक्शन, त्याचबरोबर रिड्युसिंग द टॉक्सिक इफेक्ट ऑफ ड्रग, बायपासिंग द फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑफ ड्रग आणि नन ऑफ दिस. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बायपासिंग द फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. मित्रांनो आपण पाहिलं जे काय सबलिंग्वल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जनरली जे काय हार्ट अटॅक असेल किंवा इमर्जन्सी कंडिशन असेल, आमजन पेक्टोरिस असेल त्या कंडिशनमध्ये यूज केलं जातं. त्यामध्ये आपण ग्लिसरील ट्रायनायट्रेट सारखे आपण ड्रग या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅक्टोज इज मेडअप ऑफ. लॅक्टोज इज मेडअप ऑफ जे काय लॅक्टोज आहे मित्रांनो 1 ग्लुकोज मॉलिक्यूल अँड 1 गॅलॅक्टोज मॉलिक्यूल याच्यापासून काय बनलेली असते, लॅक्टोज बनलेली असते, म्हणून ऑप्शन ए ही करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रायबोज जे काय शुगर आहे कार्बोहायड्रेट आहे रायबोज इज पेंटोज आहे, पेंटोज शुगर आहे, ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे पेंटोज. त्यानंतर
इन द TCA मॅलेट इज ऑक्सिडाइज्ड टू, जे काय TCA सायकल आहे त्यामध्ये जे काय मॅलेट आहे कशामध्ये ऑक्सिडेशन होतं, त्याचं ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये त्याचं ऑक्सिडेशन होतं. आणि मग त्याचं जे काय उत्तर आहे या क्वेश्चनचं जे काय ऑप्शन डी ऑक्झॅलो ॲसिटेट हे काय करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ग्लायकोलिसिस ग्लुकोज इज कन्वर्टेड टू ग्लुकोज 6-फॉस्फेट इन अ प्रोसेस ऑफ एन्झाईम. आता कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोज हे ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतं, तर त्याचं उत्तर आहे ग्लायकोकायनेज. ग्लायकोकायनेज या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये काय होतं, जे काय ग्लुकोज काय होतं, ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये काय होतं, कन्वर्ट होतं ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेपॅरिन इज. आता हेपॅरिनचं नेचर काय मित्रांनो, तर हेपॅरिन इज अ हेट्रोपॉलिसॅकराइड आहे. म्हणजे काय हेट्रोपॉलिसॅकराइड म्हणजे काय, डिफरंट जे काय मॉलिक्यूल आहेत अनेक मॉलिक्यूलपासून काय झालेला आहे, हा हेपॅरिन बनलेला आहे. म्हणूनच आपण त्याला हेट्रोपॉलिसॅकराइड असं म्हणतो. मोनोसॅकराइड नाही मित्रांनो, हेपॅरिन हा पॉलिसॅकराइड आहे. म्हणून आन्सर डी हेट्रोपॉलिसॅकराइड हे करेक्ट आन्सर आहे. अशाच थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचण असेल, तुम्ही मला माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 या 896267 या मोबाईल नंबरवरती मला कॉल करा, मॅसेज करा. आपण तुमच्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. जय हिंद.